गुड मॉर्निंग स्टुडंट. मी रवी सर, श्री चौंडेश्वरी सायन्स अकॅडमी इचलकरंजी. विद्यार्थी मित्रो, आपण NCERT मध्ये प्लांट किंगडम हा लेक्चर नंबर 1 आजपासून स्टार्ट करतोय. तर प्लांट किंगडम मध्ये आपल्याला ह्या ठिकाणी काय करायचं आहे की आपल्याला माहित असेल की R.H. व्हिटाकर, रॉबर्ट हार्डिंग व्हिटाकर यांनी 5 किंगडम सिस्टीम दिली. त्यामध्ये काय सांगितलं, प्रोकॅरियोटिक आहे मोनेरा, मोस्ट ऑफ बॅक्टेरिया आपण म्हणतोय, प्रोटिस्टा, प्लांटी, फंजाई आणि ॲनिमिया. तिने काय केलं की या ठिकाणी 5 किंगडम सिस्टीम आपल्याला दिली. त्यानंतर आपण एक प्रश्न पडतोय की R.H. व्हिटाकर पूर्वी कोणी या ठिकाणी क्लासिफिकेशन केले काय? तर ठीक आहे, तर सुरुवातीच्या काळामध्ये एक सायंटिस्ट होतं कार्लस लिनियस. कार्लस लिनियस यांनी काय केलं, 2 किंगडम सिस्टम दिलं. आणि मुलांनो, या ठिकाणी ही जी इयर आहे आणि हे नाव आहे कार्लस लिनियस, हे आपल्याला महत्वाचं आहे, MCQ म्हणून विचारलं आहे. कार्लस लिनियस माहिती काय, बायनोमियल नोमेनकल्चर, जीनस आणि स्पेसीचं नाव दिलं बघा, ते कार्लस लिनियस. त्यांनी काय केलं, प्लांटी आणि ॲनिमिया ज्यांचं रेड ब्लड असेल तर तुम्ही काय करा, ॲनिमल मध्ये घेतलं, आणि ज्यांचं रेड ब्लड नसेल तर काय केलं, त्याला प्लांटी मध्ये घेतलं. त्यानंतर 3 किंगडम सिस्टम असते तो वाली. त्यानंतर काय केलं, हॅकल याने काय केलं, 3 किंगडम सिस्टम आपल्याला दिलं. आपल्याला या सायंटिस्टचं नाव महत्वाचं आहे. 2 किंगडम सिस्टम कोण दिलं, 3 किंगडम सिस्टम कोण दिलं, हॅकल. त्याने काय म्हटलं की प्लांटी आणि ॲनिमल हे काय आहेत, मल्टी सेल्युलर आहेत. हे कोण आहेत, तर हे मल्टी सेल्युलर आहेत. परंतु या मल्टी सेल्युलर मध्ये युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम आहे, आणि या युकॅरियोटिक ऑर्गॅनिझमला त्याने काय केलं, बाजूला केलं, आणि तिथून या ठिकाणी 3 किंगडम सिस्टम हॅकलकडे मिळाली. त्यानंतर नेक्स्ट सायंटिस्ट नेम आहे कोपलँड. कोपलँडनं काय केलं की 4 किंगडम सिस्टम दिली. हे पण विचार केले कोपलँड. 1956 मध्ये तिने 4 किंगडम सिस्टम दिली. मोनेरा प्रोकॅरियोटिक, प्रिमेटिव्ह प्रोटिस्टा, मेटाफायटा मध्ये काय करणार, ॲनिमल्स सांगितलं, आणि मेटाझोइक मध्ये करणार ऍडव्हान्स युकॅरियोटिक असं सांगितलं. आणि त्यानंतर रॉबर्ट H. व्हिटाकर, MCQ सहज विचारला जाणारा शक्य बघा, 1969 मध्ये तिने काय केलं की 5 किंगडम सिस्टम आम्हाला दिली. तर यामध्ये काय सांगितलं की मोनेरा, प्रोटिस्टा, प्लांटी, फंजाई आणि ॲनिमिया. तर ऑर्गॅनिझम हे 2च प्रकारचे आहेत, एक आहे प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक. काही लोकांना हा पण प्रॉब्लेम असते की प्रोकॅरियोटिक म्हणजे काय आणि युकॅरियोटिक म्हणजे काय. प्रो म्हणजे ॲनिसेंट, ओल्ड म्हणजे आपण ओल्ड ॲनिसेंट. यू म्हणजे न्यू, कॅरो म्हणजे न्यूक्लियस. तर काय आहे की प्राचीन न्यूक्लियस म्हणजे की या न्यूक्लियसला न्यूक्लिअर मेम्ब्रेन नाही, युकॅरियोटिक मध्ये न्यूक्लियसला न्यूक्लिअर मेम्ब्रेन आहे. प्रोकॅरियोटिक मध्ये फक्त 70S रायबोझोम आहे, युकॅरियोटिक मध्ये 80S रायबोझोम आहे, आणि अदर ऑर्गॅनल्स लाईक मायटोकॉन्ड्रिया, गोल्गी बॉडी, क्लोरोप्लास्ट, लायझोझोम, व्हॅक्युल्स ही संपूर्ण पाहायला मिळते. तर पाहिलं तर काय ना, प्रोकॅरियोटिक, युकॅरियोटिक. तर प्रोकॅरियोटिक मध्ये मोनेरा आला, आणि युकॅरियोटिक मध्ये युनिसेल असेल, एक सेल असेल तर प्रोटिस्टा मध्ये घ्या, आणि मल्टी सेल असेल तर तिने काय केलं, प्लांटी, फंजाई आणि ॲनिमिया. आता ॲनिमल बाजूला काय झाला, तर याला सेल वॉल नाही आहे, ॲनिमल सेलला सेल वॉल नाही आहे, आणि त्यामुळे काय केलं, ॲनिमल बाजूला झाला. परंतु फंजाई आणि प्लांटचे जे काही वॉल आहे ते कशापासून बनल्या, सेल्युलोज, पेक्टिन, हेमिसेल्युलोज. त्यानंतर फंजाईचे सेल वॉल कसं बसल्या, कायटिन. हे आम्हाला बेसिक क्वेश्चन आहे, ते आपल्याला गरजेचं आहे मुलांनो. तर आपण काय करूया की आपला जो टॉपिक आहे प्लांटी हा आपण सुरुवात करूया. तर या ठिकाणी प्लांट किंगडम मध्ये एक प्रश्न पडतोय की आपल्याला ह्यामध्ये कोणतं ऑर्गॅनिझम या ठिकाणी पाहायला मिळणार. विच टाइप ऑफ ऑर्गॅनिझम प्लेस्ड इन किंगडम प्लांटी.
किंगडम प्लांटीमध्ये कोणत्या ऑर्गॅनिझमला तुम्ही प्लेस करू शकताय, हा एक साधा MCQ आपल्या समोर या ठिकाणी पाहायला मिळतोय. त्यामध्ये काय करू शकतोय, मल्टी सेल्युलर युकॅरियोटिक फोटोसिंथेसिस किंवा फोटोसिंथेटिक पिगमेंट आणि लास्ट वन काय आहे, ऑटोट्रॉपस. एवढं कॅरेक्टर असेल तर तुम्ही किंगडम प्लांटीमध्ये ऍडजस्ट करू शकता. मल्टी सेल्युलर पाहिजे तो ऑर्गॅनिझम, युकॅरियोटिक पाहिजे, त्याच्याकडे फोटोसिंथेटिक पिगमेंट क्लोरोफिल पिगमेंट पाहिजे, आणि जर क्लोरोफिल पिगमेंट असेल तर तो फोटोसिंथेसिस करणार म्हणजे तो ऑटोट्रॉपस असणार. अशा प्रकारचा ऍनिमल आपण किंगडम प्लांटीमध्ये इन्क्लूड करू शकतोय. तर आपल्यासमोर या ठिकाणी सुंदर असं हे चित्र दिसतंय की ह्या चित्रामध्ये जर बघा की या ठिकाणी सर्वांना आपल्या बगीच्यामध्ये आपल्या आसपास सुंदर सुंदर प्लांट पाहिजे, फ्लावरिंग प्लांट पाहिजे, फ्रूट देणारे प्लांट पाहिजे, शेतकऱ्यांना त्यांना चांगले पीक देणारे क्रॉप पाहिजे, आणि ह्यासाठी आपण आवडीनं या ठिकाणी काय करतोय, प्लांटेशन करतोय. समोर एक हे दिसतंय इमेज की ह्या ठिकाणी गार्डनिंग चालू आहे की बगीच्यामध्ये सर्वजण आनंदाने काम करल्यात, आणि अशा वातावरणामध्ये आपल्याला काय होतंय, छानसं वाटायला लागते. तर ह्या ठिकाणी प्लांट जे आहे, प्लांटला आपण प्रोड्युसर म्हटलं जाते, आणि जी सनलाईट आहे, सनलाईटचा ऍक्च्युअल यूज कोण करत असेल तर हे प्लांट, आणि आपल्या सर्वांना काय करतात, फूड तयार करतात, आणि प्लस आपल्याला ऑक्सिजन देतात, आणि ऍटमॉस्फिअरचं CO2 कमी करतात. हे सगळं आपल्याला माहितीच आहे. तर काय केलं, आवर अंडरस्टँड ऑन द प्लांटिंग, काय सांगितलं, आवर अंडरस्टँड प्लांट किंगडम हॅज चेंज्ड ओव्हर टाइम, की प्रत्येक वेळी प्लांट किंगडम काय झालं, चेंज झालं. फंगी मेंबर ऑफ मोनेरा प्रोटिस्टा, तर काय झालं, सुरुवातीला प्लांट मध्ये फंगी पण होते, फंजाई पण ठेवली कारण सेल वॉल आहे. त्यानंतर काल कोणतर कमेंट मध्ये त्यांनी या ठिकाणी क्वेश्चन टाकला होता कमेंट मध्ये की त्यांना समजलं नाही मोनेरा प्रोटिस्टा. मोनेरा जो आहे याला बॅक्टेरिया म्हणतोय आपण, आणि बॅक्टेरियाची सेल वॉल आहे ग्लायकोपेक्टिन न बनलेली आहे. कशापासून, ग्लायकोप्लेक्टिन न बनलेले असतात. तर ह्या ठिकाणी ह्यांना सुद्धा काही आहे, सेल वॉल आहे, म्हणजे फंजाईला सेल वॉल आहे, मोनेरामध्ये सेल वॉल आहे, प्रोटिस्टामध्ये काही कंटेन आहेत त्यांना सेल वॉल आहे, आणि प्लांटला पण सेल वॉल आहे. या सर्वांना प्लांटीमध्ये मिक्स केलं होतं. हॅव्हिंग सेल वॉल नाउ हॅव बीन एक्सक्लुडेड फ्रॉम अर्लियर क्लासिफिकेशन प्लेस्ड देम सम किंगडम. आता मात्र फंजाई वेगळे आहे, मोनेरा वेगळा आहे, आणि प्रोटिस्टा बरोबर. सुरुवातीच्या काळामध्ये प्लांटीमध्ये फंजाई होते, मोनेराचे काही कंटेन होते, प्रोटिस्टाचे होते. सायनोबॅक्टेरिया दॅट आर ऑल्सो रेफर टू ब्लू ग्रीन अल्गी आर नॉट अल्गी इन एनिमोर. तुम्हाला माहित असेल नॉस्टॉक, सायनोबॅक्टेरिया, ब्लू ग्रीन अल्गी यांच्या एक्झाम्पल दिलंय एन्साइट आणि नॉस्टॉक. नॉस्टॉकचं यामध्ये तुम्हाला माहित असेल की या ठिकाणी हेट्रोसाइट नावाचे सेल आहेत, व्हेजिटेटिव्ह सेल आहेत आणि हेट्रोसाइट सेल आहेत, ते नायट्रोजनचं फिक्सेशन करतात, आणि हा कॉमन MCQ विचारला जातो. ज्यावेळी बायोलॉजिकल क्लासिफिकेशन येईल त्यावेळी मी हे डिटेलमध्ये परत येईल. तर आपण घेऊया पुढं. आता काय झालं बघा की सुरुवातीला या ठिकाणी क्लासिफिकेशन झालं ते कशा पद्धतीचं झालं चेक करूया आपण. तर कार्लस लिनेज यांनी 2 किंगडम क्लासिफिकेशन दिलं. तर त्या ठिकाणी क्लासिफिकेशन करताना त्यांनी काय केलं की ग्रॉस सुपरफेशियल मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर. मॉर्फॉलॉजिकल म्हणजे एक्सटर्नल बाह्य, सुपरफेशियल म्हणजे सहज दिसणारे कॅरेक्टर. एक प्लांट आहे, तुम्ही त्या प्लांटला जर पाहायला गेला तर तुम्हाला बाहेरून जर बघायचं म्हटलं तर काय असणार, त्याचं लीव्स, स्टेम, बरोबर आहे. तर हिने काय केलं की यांना म्हटलं आपण सुपरफेशियल मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर, आणि ह्यामध्ये काय केलं, हॅबिटेट म्हणजे आपण काय करू शकतो, हॅबिटेट, नंबर ऑफ लीव्स, कलर म्हणूया,
नंबर ऑफ लीव्ज आणि त्याचबरोबर अँड्रोशियम सेक्स ऑर्गन आहे, अँड्रोसियम आहे, यांचा काय केलं त्यांनी कन्सिडरेशन केलं. काय केलं की कार्लस लिनेस यांनी टू किंगडम सिस्टम. सुरुवातीला कार्लस लिनेस यांनी सुपरफेशियल मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टरना कन्सिडर केलं. तर काय बघा, एखादा जर प्लांट पाहायला गेला तर तुम्ही त्यांचं मॉर्फॉलॉजिकल बाह्य एक्सटर्नल काय पाहू शकताय कॅरेक्टर, तर तो प्लांट कोणत्या हॅबिटेटमध्ये कोणत्या ठिकाणी राहतो, कलर काय आहे लीव्ज मध्ये त्यांचे नंबर किती आहेत, आणि त्यानंतर त्यांनी अँड्रोसियम हा सेक्स कॅरेक्टर काय केला, सेक्स कॅरेक्टर त्यांनी केला, सेक्शुअल कॅरेक्टर. हे काय आलं, प्लांटचं हॅबिट, प्लांटचं या ठिकाणी लीव्हचा कलर घेतला, नंबर ऑफ लीव्ज, आणि फर्स्ट वन आणि काय घेतला, अँड्रोशियम हे कॅरेक्टर घेतलं. तरी तिने बघितलं की ह्या प्लांटना ह्यांचं हॅबिटेट कन्सिडर करून कार्लस लिनियस ने काय केलं, मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर आणि सेक्शुअल कॅरेक्टर याच्या आधारे तिने काय केलं, या दोघांना इक्वल वेटेज देऊन क्लासिफिकेशन केलं. त्याने काय केलं, लिपचा कलर काय आहे, लिपचा शेप काय आहे, लिपचा नंबर किती आहे, किती नंबर म्हणजे लिव्स किती आहेत, हे सर्व काय केलं त्यांनी कन्सिडरेशन केलं. आणि त्यानंतर बघा की ह्याला म्हटलं आर्टिफिशियल क्लासिफिकेशन सिस्टम. ह्यालाच काय म्हटलं, आर्टिफिशियल क्लासिफिकेशन सिस्टम. तर आपल्यासमोर काय आहे, आर्टिफिशियल क्लासिफिकेशन समजला का तुम्हाला. कार्लस लिनस यांनी मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर कन्सिडर केलं आणि त्या आधारे तिने क्लासिफिकेशन केलं. परंतु प्रॉब्लेम काय झाला बघा, की त्यांना काय समजलं, आर्टिफिशियल क्लासिफिकेशन मुळे तर काय झालं की सुपरफिशियली वरवरचं कॅरेक्टर यांनी कन्सिडर केलं, आणि यामुळे काही वेळा दोन क्लोज रिलेटेड प्लांट होतं जे वेगवेगळ्या हॅबिटेट मध्ये ग्रो करत होतं. एक समजा रेनफॉल मध्ये ट्रॉपिकल रेनफॉल असेल आणि दुसरा डेझर्ट मध्ये, पण तू स्पेसिस मात्र एकच होती, पण तू तुम्हाला वेगवेगळ्या हॅबिटेट असल्यामुळं एकच स्पेसिस असून ती तुम्हाला वेगवेगळी दिसायला लागली, आणि हा त्यांचा ड्रॉबॅक आला. काही वेळा काय झालं की मॉर्फॉलॉजिकल डिफरंट हे कशामुळे झालं बघा, एन्व्हायरमेंट कंडिशनमुळे आलं. कारण तुम्ही एकच स्पेसिस आहे, त्या स्पेसिसला एकाला ट्रॉपिकल रेन फॉरेस्ट मध्ये हे करताय, ग्रो करताय, आणि एकाला डेझर्ट मध्ये काय आहे, वॉटर कमी आहे, आणि त्यामुळे काय होणार, तिथं त्या प्लांटचे मॉर्फॉलॉजिकल जे काही चेंजेस पाहायला मिळणार. ट्रॉपिकल रेन फॉरेस्ट मध्ये रेन जास्त आहे, वॉटर जास्त आहे, तर त्या लीव्ज मध्ये फरक पडणार. अशा प्रकारचे चेंजेस हे पाहायला मिळाले. हे कार्लस लिनेसचं ड्रॉबॅक आहे. त्याचबरोबर काय झालं, काही वेळा दोन प्रजाती स्पेसिस काही समानता नव्हती, दोन डिफरंट स्पेसिस होती, पण तो दोघांचं लीव्ज एकसारखं होतं, आणि दोघांचं लीव्ज एकसारखं असल्यामुळं त्याला काय केलं, एकाच ठिकाणी क्लासिफिकेशन समजलं किंवा एकच स्पेसिस असं त्याला कन्सिडरेशन केलं. लक्षात. तर हे झालं कार्लस लिनेस यांचे ड्रॉबॅक पाहायला मिळाले. तर काय झालं बघा, आर्टिफिशियल क्लासिफिकेशन ओनली फ्यू कॅरेक्टर आर कन्सिडर. कुठलं कॅरेक्टर कन्सिडर केलं, मॉर्फॉलॉजी मध्ये प्लांट हॅबिटेट, लीव्स कलर, लीव्स नंबर, आणि सेक्शुअल कॅरेक्टर मध्ये मेल अँड्रोशियम काय कन्सिडर केलं. मेंबर ऑफ डिफरंट ग्रुप आर युजली नॉट सिमिलर इन हेरिडिटी पॅटर्न. बघा की दोन्ही ग्रुप एकसारखे हेरिडिटी पॅटर्न नव्हतं, तरी सुद्धा लीव्स एक समान आहेत म्हणून त्यांना एकत्र समजलं. स्टेबल क्लासिफिकेशन प्रोव्हाइड ओनली लिमिटेड इन्फॉर्मेशन, थोडीच माहिती मिळणार. कॅनॉट ऍड टू न्यू वर्क, ह्यामध्ये काम करू शकत नाही आपण. डिफिकल्ट टू आयडेंटिफाय पर्टिक्युलर स्पेसिस ऑर जेनरा, आपण त्यामध्ये आर्टिफिशियल क्लासिफिकेशन मध्ये त्या प्लांटचा जेनेरा जीन कुठला आहे, प्रजाती स्पेसिस कुठला आहे हे ओळखू शकत नाही. नॉट रिलेटेड फायलोजेनिक, की त्याचा फायलोजेनिक इतिहास काय आहे, इव्होल्युशन मध्ये कोणत्या क्रमामध्ये हे सुद्धा आपण सांगू शकत नाही. त्यानंतर काय झालं बघा की नॅचरल क्लासिफिकेशन आलं. बघा पहिलं झालं
आर्टिफिशियल लिहून ठेवा, आर्टिफिशियल क्लासिफिकेशन बघितलो. दुसरं आता काय आहे, नॅचरल क्लासिफिकेशन कोण दिलं, सायंटिस्टने ठेवल्या बेंथम अँड हू. हू गिव्ह अ नॅचरल क्लासिफिकेशन, बेंथम अँड हू यांनी दिलं. ऑलमोस्ट द कॅरेक्टर आर कन्सिडर, ऑलमोस्ट ऑफ दिस कॅरेक्टर कन्सिडर. तर बघा या ठिकाणी काय दिसतं बघा आपल्याकडं की यानंतर नॅचरल क्लासिफिकेशन कोण दिलं, ग्रेगर बेनहम आणि जोसेफ डॉल्टन हू यांनी काय केलं, नॅचरल क्लासिफिकेशन सिस्टम दिलं. तर या सिस्टीम मध्ये काय पाहिलं बघा, तर या सिस्टीम मध्ये मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर प्लस इंटरनल अनाटॉमी कॅरेक्टर कन्सिडर केलं. मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर प्लस इंटरनल कॅरेक्टर, अल्ट्रास्ट्रक्चर, अनाटॉमी, एम्ब्रोलॉजी, फायटोकेमिस्ट्री या सर्वांचा विचार केला. म्हणजे नॅचरल क्लासिफिकेशन मध्ये काय केलं, मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर कन्सिडर केलं जे आर्टिफिशियल मध्ये होतं, त्याचबरोबर इंटरनल कॅरेक्टर सुद्धा कन्सिडरेशन केलं. यामध्ये अल्ट्रास्ट्रक्चर, अनाटॉमी, एम्ब्रोलॉजी, फायटोकेमिस्ट्री यामुळं यामध्ये क्लासिफिकेशन आहे एकदम ऍक्युरेट व्हायला लागलं. लक्षात. आता एक कॉमन क्वेश्चन विचारला जातोय की नॅचरल क्लासिफिकेशन कोण दिलं, ग्रेगर बेंथम आणि जोसेफ डॉल्टन हू या दोन यांनी दिलं. त्यानंतर काय केलं बघा, ऑलमोस्ट ऑल कॅरेक्टर कन्सिडर, सर्व कॅरेक्टर कन्सिडर केलं. नंबर ऑफ डिफरंट ग्रुप आर मोस्टली सिमिलर इन हेरिडिटी. सर्व जे ग्रुप त्यांनी केलं त्यांचे जेनेटिक डीएनए हेरिडिटी मध्ये सिमिलरिटी होती. मे चेंज ऍडव्हान्समेंट इन नॉलेज, आणि आम्हाला काय केलं, यामुळं भरपूर असून त्या प्रजातीचं नॉलेज आम्हाला मिळायला लागलं. प्रोव्हाइड प्लांटी युजफुल इन्फॉर्मेशन, भरपूर असं आपल्याला या ठिकाणी इन्फॉर्मेशन मिळाली. रिसेंट ऍडव्हान्समेंट इन फील्ड कॅन बी ऍड, आणि याचा वापर आम्ही शेतीमध्ये, गार्डन मध्ये आम्ही करू लागलो. प्लांट आयडेंटिफिकेशन इझी, प्लांटना ओळखणं शक्य झालं. क्लोज रिलेटेड टू फायलोजेनिक करेक्ट, आणि ज्या प्रजाती क्लोज आहेत त्यांचा फायलोजेनिक इव्हॉल्युशन प्रमाणे काय रिलेशन आहे हे सुद्धा आम्हाला पाहायला मिळालं. त्यानंतर बघा, लेट्स अस लुक ॲट द क्लासिफिकेशन विथ एंजिओस्पर्म अँड अंडरस्टँड सम कन्सर्न इन्क्लुडेड द क्लासिफिकेशन सिस्टम. द अर्लिएस्ट सिस्टम क्लासिफिकेशन यूज ओनली बघा ग्रॉस superficial morphological character such as habitat, color, number, shape. कोण दिले सांगा, मग सांगितले की ग्रॉस सुपरफिशियल मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर कोण दिलं, कार्लस लिनियस. मगाशी पाहिले ना आपण. आता काय सांगते बघा एनसीईआरटी, यामध्ये काय केलं, हॅबिटेट, कलर, नंबर, शेप ऑफ लिव्स आपण कन्सिडर केलं. They were based mainly vegetative character on androgen. Vegetative character घेतला आणि androgen structure, sexual. Linnaeus दिले काय, system given by Carolus Linnaeus. Such a system are artificial. मग तुम्हाला काय म्हणणार की artificially classification कोण दिलं, Carolus Linnaeus. They separate close relative species since they were based on few character. तर काय केलं बघा या ठिकाणी, आर्टिफिशियली सिस्टम गिव्ह इक्वल वेटेज. सांगा आर्टिफिशियल सिस्टम कोण दिली, मगाशी सांगितलं की तुम्ही कोण दिलं, बेनिथ अँड हू. आर्टिफिशियल सिस्टम गिव्ह इक्वल वेटेज, दोघांना समान वेटेज देत होते. कुणाला, व्हेजिटेटिव्ह म्हणजे मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर प्लस sexual character. This is not accepted since we know often vegetative character more easily affected by environment. काय होते की व्हेजिटेटिव्ह कॅरेक्टर आहे म्हणजे लिव्हचा शेप हे काय होणार, एन्व्हायरमेंट मुळे सहज चेंज होऊ शकतोय. म्हणून काय केलं, नॅचरल क्लासिफिकेशन सिस्टीम डेव्हलप्ड विच बेस्ड ऑन नॅचरल अफिनिटी. ऑर्गॅनिझम कन्सिडर आर नॉट ओनली एक्सटर्नल फ्युचर बट इंटरनल. आता काय केलं आम्ही, इंटरनल फ्युचर आम्ही कन्सिडर केलं. काय काय होतं,
स्ट्रक्चर. आता अल्ट्रा स्ट्रक्चर म्हणजे काय बघा, की मायक्रोस्कोपचा यूज करून एखाद्या स्ट्रक्चरची स्टडी करणे याला म्हणते अल्ट्रा स्ट्रक्चर स्टडी म्हटले जाते. अनाटॉमी इंटरनल, आत आपण पाहून काय करणार, इंटरनल म्हणजे अनाटॉमी, एक्सटर्नल म्हणजे काय होते मॉर्फॉलॉजी, एम्ब्रोलॉजी एम्ब्रोची जी डेव्हलपमेंट आहे त्याची स्टडी केली, आणि फायटोकेमिस्ट्री आज जाऊन त्या प्लांटमध्ये केमिकल लेवलवर काय सिमिलरिटी आहे इतकं कॅरेक्टर आम्ही काय केलं, नॅचरल क्लासिफिकेशन. सर्च क्लासिफिकेशन ऑफ फ्लावर प्लांट गिव्ह बाय ग्रेगर बेनर अँड जोसेफ डॉल्टन हूक. हा साधा एमसीक्यू विचारला जातो. तर काय केलं बघा या ठिकाणी, की कॉमन जे एनेस्टर होतं या ठिकाणी, जिथून सुरुवातीला एक होतं, तिथून एक ब्रँच पडली, तिथून एक ब्रँच पडली, 1 2 म्हणजे काय आलं, यांचं कॉमन एक आहे पण तो स्पेसिस किती आहेत, 1 2 3. अशा प्रकारची सिस्टम काय केली आपण या ठिकाणी डेव्हलप केलेली. आता काय आलं बघा, त्यानंतर दुसरी सिस्टम आली, त्याचं नाव आहे फायलोजेनेटिक. काय आहे, फायलोजेनेटिक क्लासिफिकेशन. आता या क्लासिफिकेशन मध्ये काय कॅरेक्टर आहे बघा, तर काय केलं, फायलोजेनेटिक क्लासिफिकेशन फायलोजेनेटिक क्लासिफिकेशन सिस्टम मध्ये प्लांटच्या इव्हॉल्युशन हिस्ट्रीनुसार काय केलं, क्लासिफिकेशन केलं. इव्हॉल्युशन म्हणजे काय बघा, इव्हॉल्युशन नुसार उत्क्रांती म्हणतो मराठीमध्ये, की प्लांटचे जे काही डेव्हलपमेंट आहे त्यानुसार ह्यामध्ये क्लासिफिकेशन केलं. काय काय केलं बघा, की सुपरफेशियल मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर जे घेतलं, इंटरनल कॅरेक्टर पण घेतलं, परंतु त्याचबरोबर इव्हॉल्युशन नुसार त्यांचे काय केलं, कन्सिडरेशन केलं. म्हणजे प्लस काय केलं, इव्हॉल्युशन. बघा काय सांगितलं बघा, स्पेसिस दॅट शेअर कॉमन एनेस्टर म्हणजे पूर्वज, ऑल्सो शेअर इव्हॉल्युशनरी हिस्ट्री. यामध्ये प्लस काय आहे, इव्हॉल्युशनरी हिस्ट्री. इव्हॉल्युशनरी ऑफ स्पेसिस इज कॉल्ड फायलोजेनी. आता आपल्या समोर 3 कंटेंट आल्यात बघा, कोण सांगणार, पहिला आलं आर्टिफिशियल क्लासिफिकेशन, सेकंड काय आलं नॅचरल, लास्ट वन आहे फायलोजेनी. तर 3 प्रकारचं क्लासिफिकेशन आपल्याला समोर आलं. आज आता आपल्याकडं 3 प्रकारचं क्लासिफिकेशन आहे. आर्टिफिशियल सिस्टम आहे, नॅचरल सिस्टम आहे, फायलोजेनिक सिस्टम आहे. आता मला सांगताय आर्टिफिशियल क्लासिफिकेशन कोण दिलं, कमेंट मध्ये लिहा. नॅचरल क्लासिफिकेशन कोण दिलं, सायंटिस्टचं नेम कमेंट मध्ये लिहा. फायलोजेनिक क्लासिफिकेशन सिस्टम कोण दिलं हे सुद्धा तुम्ही आन्सर मध्ये लिहा. तर ठीक आहे, आपण पुढे जाऊया. बघा, तर ऍट प्रेझेंट फायलोजेनेटिक क्लासिफिकेशन बेस्ड ऑन इव्हॉल्युशनरी रिलेशन बिटवीन व्हेरियस ऑर्गॅनिझम अँड एक्सेप्टेबल. की या ठिकाणी फायलोजेनिक क्लासिफिकेशन मध्ये काय केलं मी, की इव्हॉल्युशन नुसार तो प्लांट अँड ॲनिमल यांचा काय नंबर आहे, काय त्यांचा रोल आहे इव्हॉल्युशन मध्ये, कोणत्या क्रमावर होतं हे सुद्धा आम्ही क्लासिफिकेशन मध्ये कन्सिडरेशन केलं. दिस ॲज्युम दॅट ऑर्गॅनिझम बिलॉंग टू अ सेम हॅव कॉमन एनेस्टर. आणि ह्यामुळे आम्हाला कॉमन एनेस्टर आम्हाला पाहायला मिळाले. बघा दिसते का, बघा काय आहे बघा, एक व्हर्टिब्रेट आहे. व्हर्टिब्रेट पासून सुरुवात केलं तर आम्हाला काय मिळालं, एक ब्रँच आहे ती शार्क, दुसरं बोनी फिश, म्हणजे आपण व्हर्टिब्रेट मध्ये काय येणार, बोनी फिश, 4 लिम्ब, एम्नॉटिक एग आणि एग. एम्नॉटिक मध्ये परत काय आहे, प्रायमेट, रोडंट, एग्ज मध्ये क्रोकोडाईल बर्ड्स. म्हणजे ह्याप्रमाणे इव्हॉल्युशन नुसार आम्ही काय केलं, क्लासिफिकेशन केलं. वी नाव यूज इन्फॉर्मेशन फॉर मेनी अदर सोर्स टू हेल्प रिसॉल्व डिफरंट क्लासिफिकेशन. आज आपल्याकडं वेगवेगळे सोर्स आहेत आणि काय करतात, ह्यानुसार आपण या ठिकाणी इन्फॉर्मेशन गॅदरिंग जमा करू शकतो. दिस बिकम मोर इम्पॉर्टंट when there are no supporting fossil evidence.
काय आहे, सॉरी, सपोर्टिंग फॉसिल इव्हिडन्स, सॉरी काय आहे की यांना या ठिकाणी फॉसिल ही जी काही क्लासिफिकेशन केलं त्यांना फॉसिल अवशेष यांचं या ठिकाणी इव्हिडन्स किंवा या ठिकाणी पुरावं नाहीत. आज आपल्याकडं कम्प्युटर आहे, टेक्नॉलॉजी आहे आणि भरपूर असं गॅजेट्स आहे आणि याच्या मदतीने हजारो कॅरेक्टरना आपण कन्सिडर करू शकतोय आणि ह्यासाठी आम्ही काय केलं, न्यूमरिकल टॅक्सॉनॉमी मेथडचा आपण यूज केला. या ठिकाणी काय केलं आम्ही, न्यूमरिकल क्लासिफिकेशनचा या ठिकाणी यूज केला, न्यूमरिकल टॅक्सॉनॉमी मेथडचा यूज केला. तर काय सांगते बघा यामध्ये, न्यूमरिकल टॅक्सॉनॉमी which is now easily carried out using computer based on all observable character. आपल्याकडे आज जे कम्प्युटर्स आहेत, जे काही टेक्नॉलॉजी आहे, गॅजेट आहे, याचा वापर करून हजारो कॅरेक्टरना आपण एकत्र आणून कन्सिडरेशन करू शकतो. नंबर अँड कोड असाइन टू ऑल कॅरेक्टर अँड डाटा दॅन प्रोसेस. आपण काय करू शकतोय की सर्व कॅरेक्टरना नंबर देऊन तो डाटा आपण काय करू शकतो, स्टोअर करू शकतो. समजा आपण लिव्हचा स्टेप आहे तर लिव्हचा स्टेप म्हटलं तर हजारो कॅरेक्टर तुम्हाला पाहायला मिळणार. प्लांटची हाईट आहे तर एक क्लिक केला तर प्लांटच्या हाईट मध्ये तुम्हाला डिटेल सगळं मिळणार. आणि यासाठी आपण काय करूया, हा जो डाटा आहे तो कम्प्युटर मध्ये काय केला, स्टोअर केला जाते. इन दिस वे इच कॅरेक्टर गिव्हन इक्वल इम्पॉर्टन्स. आणि यामुळे कोणत्याही कॅरेक्टरला आपण सोडत नाही, सर्वांना समान वेटेज देतोय, सर्व कॅरेक्टरला आपण कन्सिडर केलं जाते. सेम टाइम हंड्रेड्स ऑफ कॅरेक्टर कॅन बी कन्सिडर. एकाच वेळी हजारो कॅरेक्टरना विचारात घेऊ शकतो. दिस अप्रोच सिस्टम इन्व्हॉल्व इन न्यूमरिकल इव्हॉल्युशन. यालाच म्हटलंय न्यूमरिकल इव्हॉल्युशन ऑफ सिमिलॅरिटी अँड अफिनिटी बिटवीन टॅक्सॉनॉमिक युनिट and arrange to this unit into taxon basic their affinity. तर काय केलं जाते बघा की न्यूमरिकल टॅक्सॉनॉमी बेस्ड निओ ॲडिनो प्रिन्सिपल. म्हणजे काय बघा, एक सायंटिस्ट नाव आहे ॲडेन्सन, फ्रेंच बॉटनिस्ट, वॉज फर्स्ट टू असाइन न्यूमरिकल व्हॅल्यू. तिने काय केलं, एक सायंटिस्ट आहे ॲडेन्सन, यांनी पहिल्यांदा न्यूमरिकल व्हॅल्यू कन्सिडर केलं आणि त्यासाठी म्हणते निओ ॲडेन्सोनिया प्रिन्सिपल गिव्हन बाय द ॲडेन्सन, फ्रेंच बॉटनॉलॉजिस्ट. त्यानंतर तर या ठिकाणी सायटोलॉजी रिलेशन आणि टॅक्सॉनॉमी सायटोलॉजी. तर या ठिकाणी काय केलं बघा की टर्म त्यानंतर काय बघा सायटो टॅक्सॉनॉमी. एक शब्द आलाय सायटो म्हणजे काय, सेल म्हटलं जाते की सेल लेवलवर काय केलं ते सायटो टॅक्सॉनॉमी मध्ये सेलचं स्ट्रक्चर बघणार, न्यूक्लियस, क्रोमोझोमचा पॅटर्न, हे सर्व ह्यामध्ये कन्सिडर केले जाते. याला म्हणतोय सायटो टॅक्सॉनॉमी बेस्ड ऑन सायटोलॉजिकल इन्फॉर्मेशन. सेलची जी काही इन्फॉर्मेशन आहे त्यामध्ये लाईक क्रोमोझोम नंबर, स्ट्रक्चर ऑफ बिहेवियर, केमोटॅक्सॉनॉमी बेस्ड युज्ड केमिकल कॉन्स्टिट्यूट फॉर द रिसॉल्व्ह युज्ड बाय टॅक्सॉनॉमी. आज टॅक्सॉनॉमी काय करतात की सेलचं स्ट्रक्चरची स्टडी करतात की सेलच्या स्ट्रक्चरमध्ये आज न्यूक्लियस कसा आहे, डीएनए कसा आहे, क्रोमोझोमचं पॅटर्न, हे सर्व जीन लेवलवर जाऊन आज काय केले जाते, क्लासिफिकेशन केले जाते. त्यानंतर बघा एक टर्म आहे केमोटॅक्सॉनॉमी मध्ये या ठिकाणी प्लांट मध्ये असणारे जे केमिकल आहे या केमिकलचा काय केलं जातं, कन्सिडरेशन केलं जाते. केमिकलचा विचार करून प्लांटना काय केलंय, क्लासिफिकेशन केलं जाते. याला म्हणतो आपण केमोटॅक्सॉनॉमी. ठीक आहे, इथपर्यंत बराचसा भाग समजला. तर आपल्याला काय करायचं, एक सायंटिस्ट आहे इक्लर, सायंटिस्ट नाव घ्या इक्लर. इक्लर यांनी काय सांगितलं
प्लांटला दोन भागामध्ये डिव्हायडेशन केलं. इक्लर डिवायडेड प्लांट इन टू क्रिप्टोगॅमी अँड फेनेरोगॅमी. इक्लर नावाचा सायंटिस्ट आहे, त्यांनी काय केलं, प्लांटला दोन भागामध्ये डिव्हायडेशन केलं, क्रिप्टोगॅम आणि फेनेरोगॅम. आता क्रिप्टोगॅम म्हणजे काय बघा, की क्रिप्टोगॅम म्हणजे या ठिकाणी नो सीड, नो फ्रूट. यात आपण करूया सेक्स ऑर्गन, नॉट सीड. तर याला काय म्हटलं, क्रिप्टोगॅमी. की ज्यामध्ये नो सीड, नो फ्रूट, सेक्स ऑर्गन इज नॉट अपियर्ड, याला म्हणतोय क्रिप्टोगॅम. आणि फेनोरोगॅम मध्ये काय होणार, की यामध्ये सीड आहे, सीड पाहिले म्हणा तुम्हाला, सीड, फ्रूट अँड सेक्स ऑर्गन डेव्हलप. तर याला बोलूया आपण फेनेरोगॅमी. क्रिप्टोगॅमी अँड फेनेरोगॅमी टर्म कोण दिलं, इक्लर, सायंटिस्ट नेम ॲज इक्लर. त्यानंतर बघा इंगलर, सायंटिस्टचं नाव आहे बघा इंगलर. इंगलरने काय सांगितलं, की प्लांटला दोन ग्रुपमध्ये डिव्हायडेशन केलं. तिने काय म्हणतात, की प्लांटला काय करू शकतात, की काही प्लांट असे त्यांना डिफरन्शिएट करू शकत नाही किंवा त्यांच्यामध्ये एम्ब्रोचं फॉर्मेशन होत नाही, त्याला म्हणायचं थॅलोफायटा. की ज्या प्लांटला आपण डिफरन्शिएट करू शकत नाही. डिफरन्शिएट म्हणजे काय, की त्या प्लांटचे लीव्ह, स्टेम, रूट असं त्यांना ओळखू शकत नाही, त्यांना काय म्हणायचं, थायलोफायटा. आणि ह्यामध्ये एम्ब्रोचं फॉर्मेशन पण होत नाही. आणि ज्या प्लांटमध्ये एम्ब्रिओचं फॉर्मेशन होतंय त्याला काय म्हणायचं, एम्ब्रोफायटा. किंवा त्या प्लांटला डिफरन्शिएट करू शकतोय त्याला काय म्हणतोय, एम्ब्रोफायटा. तर काय आलं, की एम्ब्रोफायटामध्ये कुठलं प्लांट असणार, ब्रायोफायटा, टेरुडोफायटा, जिम्नोस्पर्म आणि अँजिओस्पर्म. लक्षात. तर दुसरी एक टर्मोलॉजी आहे ट्रॅकिओफायटा म्हणजे काय बघा, की बायोलॉजीमध्ये जे काही टर्मोलॉजी आहे ह्या टर्मोलॉजी तुम्हाला काय करायला पाहिजे, लिहून ठेवायला पाहिजे, समजून घ्यायला पाहिजे. ट्रॅकिओफायटामध्ये ज्या प्लांटमध्ये झायलम आणि फोइलम, मी काय म्हणतोय, झायलम आणि फोइलम माहिती ना, झायलम काय करते, या ठिकाणी वॉटरचं कंडक्शन करते, फोइलम फूडचं कंडक्शन करते. की ज्या प्लांटमध्ये झायलम आणि फोइलम असतात त्यांना काय म्हणायचं, ट्रॅकिओफायटा. आणि जर नसेल तर अट्रॅकिओफायटा. म्हणजे जर झायलम आणि फोइलम असेल तर काय म्हणणार, ट्रॅकिओफायटा. आणि नसेल तर अट्रॅकिओफायटा. आता म्हणजे काय म्हणणार, ट्रॅकिओफायटा म्हणजे ज्यांच्यामध्ये झायलम फोइलम आहे, कोण असणार, टेरिडोफायटा, जिम्नोस्पर्म, अँजिओस्पर्म. आणि अट्रॅकिओफायटा मध्ये कोण येणार माहिती, या ठिकाणी ब्रायोफायटा आणि अलगीला काय म्हणतोय, या ठिकाणी थायलोफायटा म्हटलं जाते. म्हणजे ब्रायोफायटा आणि अलगीमध्ये व्हॅस्क्युलर सिस्टम नाहीये, म्हणजे झायलम आणि फोइलम नाहीये, मग काय ना, अट्रॅकिओफायटा. तर या ठिकाणी आपला लेक्चर नंबर 1 पूर्ण होतोय आणि त्यानंतर लेक्चर नंबर 2 सोडलं जाईल. ओके.